बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 3 महापुरुषांना गुरु मानलं, बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले, हे काही सहजासहजी मानलेलं नव्हतं. बुद्ध इसवी सन पूर्व 550 वर्षापूर्वी जन्माला आलेले. कबीर हे 12व्या शतकातले आणि महात्मा फुले हे 19व्या शतकातले. हे मी यासाठी सांगतोय, वेद आणि वेदांगांनी, वेद आणि वेदांग म्हणजे काय, तर वेदावर आधारित जे काही ग्रंथ निर्माण झाले त्याला वेदांग असं म्हणतात. 4 वेद, ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद, जे काही 4 वेद आहेत, 4 वेदांच्या पैकी पहिला जो वेद आहे ऋग्वेद, ज्या ऋग्वेदाच्या निर्देशामुळं, नोंदीमुळं या देशातला 85% समाज हा सामाजिक गुलामगिरीत लोटला गेलेला होता. त्याचं जे 10वं मंडल होतं ऋग्वेदाचं, या 10व्या मंडलामध्ये जे 12वं सूक्त होतं, या 12व्या सूक्तानं सगळी समाज रचना निर्माण केलेली होती. हे वैदिकांनी केलेलं होतं. वेद ज्यांना मान्य होते त्यांनी केलेलं होतं. या वेदांचे हे सगळे निर्देश, जी श्रेणी आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, आणि याच मंडलाच्या शेवटी 2 उपवर्ण आलेले आहेत, तो म्हणजे चांडाल आणि निषाद. हे चांडाल आणि निषाद म्हणजे या देशातले अस्पृश्यते, हे लक्षात ठेवा. अस्पृश्य आणि भटके विमुक्त आदिवासी. बाबासाहेब आंबेडकरांनी खूप छान पद्धतीनं याचं निरूपण केलेलं आहे, विवेचन केलं आहे, विश्लेषण केलेलं आहे. त्या तपशिलात मी फार नाही जाणार. पण वेद आणि वेदांगांनी, म्हणजे आपल्याला फक्त मनुस्मृती एकच ग्रंथ माहिती आहे, चर्चेत आहे, फारसा वाचला नाही आपण कुणी. हे ज्या मनुस्मृतीची होळी बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या सत्याग्रहात केलेली होती, तो एकच ग्रंथ आपल्याला फक्त मनुस्मृती एवढंच माहिती आहे. पण मनुस्मृतीमध्ये काय मांडलेलं आहे ते फारसं बारकाईनं आपल्याला माहिती नाही. मनुस्मृतीसारख्या एकूण 63 स्मृती आहेत. 63. याज्ञवल्क्य स्मृती आहे, बृहस्पती स्मृती आहे, नारद स्मृती आहे, अशा एकूण 63 स्मृती आहेत, ज्या वेदाच्या त्या विषमतेवर आधारित, विषमतेचं विश्लेषण करणारे आहेत. म्हणून या देशातला जो 85% वर्ग जो होता, समाज होता, त्या समाजाला सामाजिक गुलामगिरीत ढकलणारा जो ग्रंथ तो वेद, त्याच्यावर आधारित 12 ब्राह्मण्यके होती, 14 उपनिषद होती, 18 पुराण होते आणि 63 स्मृत्या होती. या सगळ्यांना नाकारून माणूस जन्मता स्वतंत्र असतो, त्याला मत मांडण्याचा अधिकार आहे, त्याला त्याच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे, आणि माणसाला निसर्गाप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे. हे पहिल्यांदा जर कोणी सांगितलं असेल तर ते बुद्धाने सांगितलं. म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की माझं ते उपास्य दैवत आहे. दुसरं कबीर आहे आणि तिसरं महात्मा फुले आहे. मी फार तपशिलात नाही जात, फक्त एवढं तुम्हाला सांगतो की बाबासाहेब आंबेडकरांनी या तिघांनाही गुरु मानणं, याचा अर्थ असा आहे की या तिघांनीही माणूस हा श्रेष्ठ आहे, तो निसर्गाचा, चराचराचा संबोध करत आहे असं ते म्हणाले. म्हणजे कोणी एकेकाळी आपल्या पूर्वजांनी आदिम काळातल्या माणसांना असं म्हटलं की हा सूर्य आहे,
आजपर्यंत आपण त्याला सूर्य म्हणायला लागलो. त्याने असं म्हटलं की हा चंद्र आहे. आज पाबितो आपण असं म्हणतो हा चंद्र आहे. म्हणून माणसानं जे जे काही घडवलं ते महत्वाचं. ही भूमिका ठेवून बुद्ध, कबीर आणि फुले हे चालत आले. काय अवस्था होती फुल्यांच्या पर्यंत तुम्हाला माहिती आहे. भीमा कोरेगाव 1 जानेवारी 1818 या देशातलं ब्रिटिशांच्या काळातलं शेवटचं संस्थान पूर्वास्पृश्य महारांनी जिंकून ब्रिटिशांना दिलं 1 जानेवारी 1818. काय कारण होतं? पेशव्याच्या विरोधात का गेले ते? ते तर इथलेच होते ना. मग इथलेच होते तर त्यांच्या विरोधामध्ये इथलीच माणसं का गेली? त्याचं कारण असं आहे, शूद्र आणि अतिशूद्र ज्या ब्राह्मणी व्यवस्थेनं या लोकांना माणूस म्हणून कुठलेच अधिकार दिलेले नव्हते, त्याच्या विरोधातला संघर्ष बुद्धाने केला, कबीरांनी केला आणि फुल्यांनी केला. काय अवस्था होती? या शूद्र आणि अतिशूद्र, आपण हेही सांगितलं पाहिजे, पुढे सांगतो मी. शूद्र कोण आहेत? आमच्या मराठा भावांना सुद्धा मी सांगत असतो की तुम्ही म्हणजे शूद्र नाही आहेत, आपलं क्षत्रिय नाही आहेत. छत्रपती शिवरायांचा जो राज्याभिषेक नाकारला होता ब्रह्मवृंदांनी, तो छत्रपती शिवराय शूद्र म्हणून नाकारलेला होता. त्याला सिद्ध करावं लागलं की मी शूद्र नाही, मी क्षत्रिय आहे. शूद्र म्हणजे कोण? तर या महाराष्ट्रापुरतं बोलू आपण, देशाचा सगळा काही पट नाही सांगत. पण शूद्र म्हणजे मराठ्यापासून ते अख्खा ओबीसी म्हणजे शूद्र आहे. फुल्यांनी शब्दप्रयोग केलेला होता शूद्रातिशूद्र. शूद्रातिशूद्र म्हणजे शूद्र आणि अतिशूद्र असा फुल्यांनी शब्दप्रयोग केलेला होता. म्हणून बाबासाहेबांना असं वाटलं की आपण आपल्या जी काही समूह आहे आपला हा, त्या समूहाचा शोध घ्यावा. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला हू वेअर दी शूद्राज नावाचा ग्रंथ लिहिलेला होता. म्हणजे शूद्रपूर्वी कोण होते, ठीक आहे, शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ लिहिलेला होता. बाबासाहेबांच्या जेव्हा लक्षात आलं की शूद्र म्हणजे आपण नाही आहे, मग आपण कोण आहेत? तर आपण अतिशूद्र आहे. ज्यांच्या वाट्याला अस्पृश्यता आली हा शूद्र नाही, तो अतिशूद्र आहे. ज्यांच्या वाट्याला अस्पृश्यता आली नाही परंतु सामाजिक गुलामगिरीमध्ये ज्यांना ढकललं गेलं होतं, असा जो समूह होता तो म्हणजे शूद्र होता. बाबासाहेबांच्या हे जेव्हा लक्षात आलं की शूद्र म्हणजे आपण नाही, आपण अतिशूद्र आहेत, मग बाबासाहेब आंबेडकरांनी परत दुसरा ग्रंथ लिहिला, हू वेअर दी अनटचेबल. अस्पृश्यपूर्वी कोण होते? बाबासाहेब आंबेडकरांनी हे सगळे ग्रंथ लिहून आपण या भूमीमध्ये कोणी एकेकाळी कोण होतो ते सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, सिद्ध केलं. महात्मा फुले हा प्रचंड मोठा समाजसुधारक होता, प्रचंड मोठा. पण तरीही बाबासाहेब जन्माला येईपर्यंत आपल्या पूर्वजाच्या अंगावरच्या लंगोट्या गेल्या नव्हत्या. मी आपल्याला सांगतो, या ज्या माय बहिणी बसलेल्या आहेत, जुन्या गावगाड्यामध्ये असं होतं की एखादी अस्पृश्य बाई रस्त्यानं जात असेल तर तिनं छातीवर पदर ठेवावा की ठेवू नये हे सुद्धा गावातली सवर्ण मंडळी ठरवत असत. इतकं भयानक होतं. आणि हे कुठपर्यंत होतं म्हणजे 1818च्या सैनिकांची जर तुम्ही वेश पाहिला तर तुमच्या असं लक्षात येईल की फक्त चड्ड्या होत्या ब्रिटिशांच्या आमदानी सैन्यात गेल्यानंतर सुद्धा.
त्यावेळची चित्र जर पाहिली तर कोणत्याही माणसाला ज्याला स्वाभिमान आहे त्याचं रक्त सळसळल्याशिवाय राहत नाही, इतकं क्रूर पद्धतीनं ब्राह्मणी विचारानं आणि ब्राह्मणी व्यवस्थेनं तुम्हाला ठेवलेलं होतं. महात्मा फुल्यांनी घरचा हावत खुला केला होता अस्पृश्यांसाठी, पण तरीही अस्पृश्यांचं दैन्य, दारिद्र्य आणि अस्पृश्याला माणूस म्हणून जी किंमत द्यायला पाहिजे होती, प्रतिष्ठा द्यायला पाहिजे होती, ती मिळालेली नव्हती. जे पुरुषांचं जसं होतं, पुरुषांच्या अंगावर लंगोटी आणि एखादी नमस्ती म्हणायची, आता ज्याला आपण बनियन म्हणतो तीही अर्धवट बनियन होती. इतके हाल होते. हे हाल बाबासाहेब आंबेडकर जन्माला आले. बाबासाहेब आंबेडकरांनी 1916 पासून संघर्ष सुरू केला. प्रत्यक्षपणे ते सार्वजनिक जीवनात 1920ला आले. 19 मार्च 1920ला राजर्षी शाहू महाराजांनी मालवणला माणगावला त्यांच्या संस्थानात परिषद आयोजित केली. त्या परिषदेचा अध्यक्ष म्हणून बाबासाहेबांना त्यांनी नियुक्त केलं आणि तिथून अस्पृश्यांच्या या अतिशय हलाखीच्या माणूस म्हणून ज्याला नाकारलंय अशा माणसांच्या प्रतिष्ठेसाठीचा लढा उभारला गेला. मला असं वाटतं जेव्हा मी इतिहासाची पानं चाळतो तेव्हा बाबासाहेब झाले नसते तर काय झालं असतं असं वाटायला. म्हणजे शतकानुशतकं जी माणसं आणि काय म्हणत होती, पूर्वजन्माचं फळ आहे म्हणून हा जन्म मिळाला आहे. बाबासाहेबांनी पहिल्यांदा तडाखा दिला आणि सांगितलं की देव आणि दैव जर मानाल तर असेच हाल राहतील. आणि म्हणून बाबासाहेबांनी देव आणि दैव नाकारणारा तत्वज्ञान कोणतं आहे त्या तत्वज्ञानाचा अंगीकार अगदी सुरुवातीपासून केला. हिंदू धर्माचे काही पाठीराखे जे म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग करताना ते ढसाढसा रडले. बाबासाहेब ढसाढसा रडले ही गोष्ट खरी आहे, परंतु हिंदू धर्माचा त्याग करतोय म्हणून नाही. मी इतकं झुंझून यांना माणूसपणानं वागा असं सांगतोय सवर्णांना, तरी सवर्णांच्या मनाला पाझर फुटत नाही. या दुःखानं बाबासाहेब रडलेले होते, हिंदू धर्म त्यागण्यासाठी रडलेले नव्हते. मित्र, बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्मातच आपल्याला का टाकलं? 2-3 गोष्टींची तुम्ही सगळे अभ्यासक आहात याची मला जाणीव आहे. तुम्ही अनेक वक्ते पचवलेले आहेत याची मला नम्र जाणीव आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ख्रिश्चन धर्म हा उदयाला आला तो पहिल्या शतकात. येशू ख्रिस्ताला खिळे ठोकून मारलं आणि तिथून इसवी सन सुरू झालं. हे पहिलं शतक आहे जे आपण मानतो सध्या ते तारखेचं. पहिल्या शतकात ख्रिश्चन धर्म आहे उदयाला आलेला. इसवी सन 5व्या शतकामध्ये मुस्लिम धर्म उदयाला आलेला आहे. यहुदी धर्माच्या त्या 2 शाखा निर्माण झाल्या, एक मुस्लिम आणि एक ख्रिश्चन आणि दुसरं मुस्लिम. इथं गायकवाडांच्या सारखा अभ्यासक आहे, जिल्टे सर तर आहेतच, डॉक्टर पाटोदकर आहेत, त्यांची आवर्जून उल्लेख मी करतो. ते यासाठी की इसवी सन पूर्व 550 वर्षापूर्वी ज्या बौद्ध धम्माची स्थापना, बौद्ध जीवन प्रणालीची स्थापना, जीवन पद्धत ज्या तथागत बुद्धानं प्रस्थापित केली, त्या बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानाचाच प्रभाव हा ख्रिश्चन धर्म आणि मुस्लिम धर्मावर आहे. त्याचा शोध आपण घेतला पाहिजे.